ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलेलं आहे की नागराजला अडकवण्यासाठी अर्जुन सायली, रविराज यांनी प्लॅन केलाय की नागराजच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी सुमन आता वेड्याची ऍक्टिंग करते. पण प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये सुमन वेड्याची ऍक्टिंग नागराजला पकडायला जरी करत असली तरी सुद्धा आता नागराजचं भांड फोडायला स्वतः आता इकडे सुमन समोर येत असताना प्रिया अडकली चाललेली आहे. हो प्रेक्षकांनो, प्रिया या सगळ्या प्रकरणात अडकणार आहे, कारण नागराजने प्रियाला सुद्धा तिकडे बोलवलेलं आहे आणि प्रियाचा डाव स्वतः प्रियाने तोंडून आता मी नाहीये तन्वी असं सुमनच्या समोर कबूल केलंय. कारण तिला अजिबात माहिती नाहीये की हा सगळा डाव काय आहे तो. आणि नागराजला अडकवण्यासाठीच्या प्लॅन मध्ये प्रिया आता अचानकपणे अडकलेली आहे. हो प्रेक्षकांनो, सुमनच्या समोर ज्या वेळेला प्रियाने कबूल केलंय की मी तन्वी नाहीये, मी तन्वी नाहीये, पण त्याच वेळेला रेकॉर्डिंग चालू आहे हे तिला माहित नाहीये आणि स्वतः तन्वी नाहीये. कशा पद्धतीने आपण आता महिपतच्या इथे सायलीचं गाठोडं आणलं आणि त्याच वेळेला या दोघांनी ते गाठोडं बघून कसं काय खुलासा केला, हे सगळं सगळं ज्या वेळेला प्रिया आता आपल्याच तोंडून कबूल करते, प्रेक्षकांनो काय तो मोठा गहजबच झालेला आहे. प्रेक्षकांनो, प्रियाने आता इकडे आपल्याच तोंडून आपलं सत्य वदवल्या कारणाने आणि ते अर्जुनकडे रेकॉर्ड असल्या कारणाने अनेक गोष्टी उलगडल्यात. नक्की प्रिया कशी अडकले सगळं सविस्तर आता इकडे महिपतच्या घरामध्ये ते जे काही सापडलेलं आहे, ज्याच्यामध्ये पेमेंट टू आता नागराज म्हणजे NK नागराज किल्लेदार हे आपण पाहिलंय. पण ज्या वेळेला पेमेंट टू NK पाहिलंय त्यावेळेला सायली आणि अर्जुनने प्लॅन केलाय. या प्लॅन मध्ये सामील करून घेतलेला आहे रविराज आणि प्रतिमा. आतापर्यंत सुमन नाटक करत होती हे फक्त आणि फक्त सायली अर्जुन या दोघांनाच माहिती होतं. पण आता हे सत्य समजलेलं आहे ते म्हणजे सुमन आणि आता सुमनने सांगितलंय ते म्हणजे रविराज आणि आता प्रतिमाला की हे सगळं त्यांना अडकवण्यासाठीचा प्लॅन आहे. मी त्यांना अडकवण्यासाठी हे सगळं करत आहे अर्जुन सायलीच्या सांगण्यावरून. आणि आत्ता महिपतच्या घरामध्ये जे काही सापडलंय त्यानंतर मग आता महिपतच्या घरामध्ये सापडलेल्या सत्याचा शोध घेण्यासाठी पुढचं नाटक करायचंय. दादा वहिनी, मला तुमची मदत लागणार आहे. त्या दिवशी घरामध्ये कुणीही थांबायचं नाहीये. मुळातच घरात कुणी नसेल ना तर आता हे या सगळ्यामध्ये इकडे माल्यावरती हल्ला करतील आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांच्या तोंडून सत्य वदवून घेण्याचं काम हे माझं असणार आहे. मी या सगळ्यामध्ये त्यांच्या तोंडून सत्य वदवून घेणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच प्रतिमा, सुमन, अगं मोठ्या धीराची आहेस तू. किती तुझं कौतुक करू तितकं कौतुक खरंच कमी आहे. सुमन, जे काही करतेस ना खरंच मला या सगळ्यामध्ये आता तुझं इतकं कौतुक वाटतं ना, असं म्हणत ती आता सुमनचं कौतुक करते. त्यावेळेला सुमन सांगते, नाही वहिनी, हे सगळं घडलेलं आहे ते म्हणजे अर्जुन सायली यांच्यामुळे. त्यांच्यामुळेच हा सगळा मला आता कॉन्फिडन्स आलाय. तुम्ही मला आता अजिबात हे करू नका, मी यांचं सत्य पकडणार. इकडे अर्जुन सायली, रविराज आणि यांना फोनवरती सगळी इत्थंभूत माहिती देतात आणि आता CCTV कॅमेरे सगळीकडे बसवायला सांगतात. सगळ्या पद्धतीचे कॅमेरे बसवल्यावरती मग आता इकडे फोन करून अर्जुन रविराजांना सांगतो, सिनियर सगळं सेटिंग झालेलं आहे. म्हणजे कसं आहे, तुम्ही दोघांनी बाहेर जायचं आणि नागराज आतमध्ये एंटर करेल. नागराज एंटर करेल त्यावेळेला त्याच्या आधीचं थोडंसं प्रिपरेशन आहे, ते प्रिपरेशन सुद्धा आता आपण करायचंय. मी तुम्हाला सगळं सांगून पाठवतो की नक्की काय करायचंय, कसं करायचंय ते. आणि ते सगळं झाल्यावरती मग आता नागराज या सगळ्यामध्ये अडकला जाईल याची आपण इत्थंभूत काळजी घ्यायची आहे. यावरती रविराज म्हणतात, तू चिंता करू नकोस, मला सुमनने बऱ्यापैकी सगळं सांगितलेलं आहे आणि आता मी या सगळ्यामध्ये सुमनची साथ द्यायला तयार आहे. तू चिंता करू नको असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन त्याला सांगतोय, ठीक आहे, लवकरात लवकर जे काही आहे ते करूया. मग आता जे सत्य काढून घ्यायचे त्याच्या आधीच्या प्रिपरेशन मध्ये आता हे सगळेजण बोलत आहेत आणि त्यावरती सुमनला लगेचच आता इकडे प्रतिमा सांगत आहे
की सुमन हे बघ, आम्हाला दोघांना जरा बाहेर जायचं होतं, पण ठीक आहे, मी काही बाहेर जात नाहीये. खरं सांगायचं तर आता मी तुझ्या सोबत थांबते आणि आता आपण दोघी जणी इकडेच थांबूया. यांना जाऊ दे. कसं आहे, कारण आपण दोघी जणी म्हणजे आम्ही दोघं पण गेलो ना तर इथे एकटी पडशील. नागराजला ही ती संधी वाटते. चला, या दोघं जण बाहेर निघाले. त्या दोघांना मुद्दाम बाहेर हाकलवतो आणि या सुमनचं थोबाड कायमचं बंद करून टाकतो आणि त्यासाठी प्रियाला पण इकडे बोलवतो. कारण आता नागराजच्या साठी अडकवण्यासाठी प्लॅन बी असा असतो की इकडे सुमन सांगते, वहिनी वहिनी तुम्ही जा बाहेर. त्या दिवशी सुद्धा आता एक मुलगी आली होती, ती तुम्हीच होतात ना मला पकडायला, तुम्ही सोबत ना मला पकडायला आलेली ती मुलगी. आणि नागराज ऐकतो आणि तो विचार करतो प्रियाला अडकवायला हा चान्स एकदम चांगला आहे. त्या प्रियाला आता सांगतो की ये इकडे ताबडतोब. इकडे आलीस की आता सुमन तुला ताबडतोब ओळखेल आणि त्यानंतर मग आता प्रियाला पण अडकवतो. असं म्हणत नागराज आता प्रियाला अडकवतोय. इकडे खरं तर प्रियाला या सगळ्याची काही माहिती नाहीये. मग रात्रीच्या वेळेला नागराज आता कॉल करतोय. हॅलो, खूप मोठा गोंधळ झालेला आहे, लवकरात लवकर तडक तिकडून निघ. त्यावरती प्रिया म्हणते, गोंधळ गोंधळ तुमच्या इथे झाला असेल, माझा काही गोंधळ झालेला नाहीये, माझं माझं आपलं व्यवस्थित चाललेलं आहे. यावरती तो सांगायला लागतो, तुझाच गोंधळ झालाय. सुमनला काही गोष्टी आठवल्यात. सुमन दादा वहिनीला सांगत होती की त्या दिवशी पकडायला मला एक मुलगी आली होती, एक मुलगी आली होती. आणि आता सुमनला हे आठवायला वेळ नाही लागणार. जर का सुमन बरी झाली तर तिला ते सुद्धा आठवेल की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती मुलगी तूच होतीस म्हणून. कळतंय का? त्यामुळे जर का स्वतःची कातडी वाचवायची असेल तर ये इकडे. असं म्हटल्यावर ती म्हणते, काय ही सुमन आहे, बाकी सगळं तर आता विसरली. बाकी विसरली पण तिला माझं नाव बरं लक्षात राहिलं किंवा तिथे मुलगी आली होती हे बरं लक्षात राहिलं. यावरती लगेचच सांगायला लागतोय तो, तू जास्त टिव करू नकोस, तिकडून तडक निघ आणि इकडे ये. यावरती ती म्हणते, आत्ता आत्ता येऊन मी तिकडे काय करणार आहे. यावरती तो म्हणतो, खूप मोठा प्लॅन आहे. काय करायचं माहितीये का, सुमनची पार आवाजी बंद करायची आणि ती थोडीफार जी वेडी आहे ना तिला साप वेडं करायचं. तिची औषधं जी डॉक्टरांनी दिलेली आहेत ती सगळी बदलायची आणि आता जे प्रतिमाच्या बाबतीत करायचं ठरवलं होतं तेच आता सुमनच्या बाबतीमध्ये आपण करायचंय. ती सांगते, प्रतिमाच्या बाबतीमधला प्लॅन तर आपला फसला होता, हा तरी प्लॅन वर्कआउट होईल का. यावरती तो म्हणतो, वर्कआउट तर व्हायलाच पाहिजे. तुझ्या लक्षात गोष्टी येत आहेत का की आता जर का तू या सगळ्यामध्ये इकडे नाही आलीस ना तर तू अडकशील, इतकी गोष्ट लक्षात ठेव. प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं तिला वेडं करणं हे आहे. त्यामुळे तू लवकरात लवकर ये, तिला वेडं करण्यासाठी तुझी मदत लागेल. सगळी औषधं, जी काही औषधं आत्तापर्यंत आपण घेतली होती ना तिच्यासाठी ती सगळी घेऊन ये, म्हणजे प्रतिमासाठी. हिची सगळी औषधं बदलतो आणि कसं आहे ना, प्रतिमा वहिनीच तिला औषध देतात, त्यामुळे दोघी तरी तडमडू दे. आपण फक्त औषधं बदलून बाजूला व्हायचं, द्यायचं काम ते करतील. आणि त्याचबरोबर तिला इतकं टॉर्चर करायचं ना, इतकं टॉर्चर करायचं की ती आता कुणालाच काही बोलली नाही पाहिजे. मग काय येतेच ना. प्रिया म्हणते, न येऊन सांगू कुणाला, येते मी, पण हे दोघं जण घराबाहेर पडले ना की मला सांगा, मग मी ताबडतोब तिकडे यायला निघते. असं म्हटल्यावर ती मग तो सांगतो, ठीक आहे, लवकरात लवकर अटप कर आणि यायला निघ. असं म्हटल्यावर ती प्रिया सुद्धा आता धूम धडाक्यात तिकडे जायला निघाल आणि अडकायला निघाले. रात्रीच्या वेळेला आता इकडे म्हणजे साधारण संध्याकाळची वेळ आहे आणि सगळेजण घरामध्येच आहेत. पण प्रियाला आता आपण कसं जायचंय काही कळायला मार्ग नाहीये. पण त्यामुळे ती आता निघाली, कारण आपल्या जीवावरती बेतलेला आहे आणि म्हणून तिला निघण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाहीये. बरं, आता हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडची पुढची प्रिपरेशन अर्जुन सायलीने करून ठेवलेलं आहे आणि ते आता इकडे सगळं सेटिंग, ज्या वेळेला सगळं सेटिंग करून ठेवलंय आणि त्याच वेळेला मग आता पहिले नागराजनी सुरुवात केली. नागराज तिला सांगतोय, काय सुमन, आता तर तुझा काही भरोसाच नाहीये, म्हणजे आता टोटली तू माझ्या जाळ्यामध्ये बिलकुल अडकलेली आहेस. काहीही झालं तरी सुद्धा आता तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटं सोडणारच नाहीये मी. कारण कसं आहे, टोटली वेडी झालीस ग तू, वेडी ग वेडी. तुला सगळं सत्य सांगूनच टाकतो. जे सत्य शोधण्यासाठी तू आता माझ्या मागावरती आली होतीस ते सगळं सत्य मी तुला सांगून टाकणार आहे. आणि ते सत्य म्हणजे तू तू आत्तापर्यंत विचारच करत बसशील, मीच केलं होतं हे सगळं, मीच दादाला मारण्याची सुपारी दिली होती, हो मीच हे सगळं केलं होतं. पण हे तुला इतकंच सत्य माहिती आहे. तुला माहीत नसलेलं सुद्धा आता सत्य मी तुला सांगणार आहे.
तुला जे सत्य माहीत नाही ते सुद्धा तुझ्यासमोर आणण्याची माझी जबाबदारी बनते की नाही, आणि त्याचसाठी मी तुला सगळं सत्य सांगतो. इतकंच नाहीये तर माझ्या तुला ती बाई कोण दिसली होती माहिती आहे ना? तुला जी बाई दिसली होती ती दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी आहे, तन्वी. काय बसला ना धक्का? बसला ना धक्का? ती तन्वी होती आणि आता तन्वी तुला पकडायला आली होती. आता तू विचार करशील तन्वीचं याच्यामध्ये काय काम? तर ते सगळं तिच्याच तोंडून ऐकायचं असेल तर आता तन्वीला बोलवतो. आता इकडे हा व्हिडिओ ऐकता ऐकता अर्जुन सायलीला तर मोठा धक्काच बसलाय. तन्वीचा म्हणजे प्रियाचा या सगळ्यामध्ये संबंध काय, किंवा प्रिया या सगळ्यामध्ये काय करण्यासाठी इकडे आलेली आहे, कुणालाच काही कळायला मार्ग नाहीये. आणि तितक्यात प्रियाची एंट्री झाली. हे पाहता पाहता सगळ्यांच्याच म्हणजे ह्या दोघांच्याही पायाखालची जमीन हादरले की प्रिया इकडे असण्याचं कामच काय, प्रिया इथे आलीच कशासाठी, आणि नागराज आणि प्रियाचा संबंध आहे. पण या सगळ्यामध्ये प्रियाचा काय संबंध? सगळ्यांची उत्सुकता शिगेला ताणलेली आहे. अर्जुन सायली व्हिडिओ पाहतायत, रविराज आणि आता प्रतिमा सुद्धा व्हिडिओ पाहतायत. ते दुसरीकडून हे दुसरीकडून पाहतायत. व्हिडिओ लावलेला आहे आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. बरं, आता प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना प्रियाची एंट्री इथे निर्णायक ठरलेली आहे. प्रिया तिकडे आले आणि प्रिया आपलं तोंड उघडलंय. काय सुमन काकू, मला पाहिलंस का तू? मला पाहिलंस? हो, ती मीच होते. जा, कोणाला जाऊन सांगायचं ते सांग, पण तू आता बरी काही होत नाहीयेस. आणि त्यावरती सुमन आता सत्य काढून घ्यायचंय, कारण अर्जुन सायली ऐकतायत म्हणून त्यांच्यापर्यंत सगळं सत्य पोहोचवण्यासाठी आता मात्र इकडे सुमनने खूपच मोठा निर्णय घेतलाय. आणि सुमन म्हणते, पण तू का यांच्या कटात सामील आहेस? तू का कटात सामील आहेस? यावरती ती म्हणते, अजूनही हिची बुद्धी शाबूत आहे. हिला जर का संपवायचं असेल तर आपल्याला पुढचं पाऊल उचलावंच लागेल. असं म्हणत प्रिया आता नागराजला सांगत आहे, काहीही करा पण या तुमच्या बायकोला संपवून टाका. हिची आता जरा अतिच हे झालेली आहे. असं म्हणत ती सांगते, आता तू पार वेडी होशील सुमन. म्हणजे आता त्या दिवशी मीच आले होते, मी खरी तन्वी नाहीच आहे. आता बघा हा, खरं इथून सगळं सुरू झाले. आणि ती सांगते, मी जर का खरी तन्वी असते तर मी ह्या नागोबाची साथ तुझ्या नवऱ्याची दिली असती का? अगं, हा सुद्धा सगळा याचाच डाव आहे. हो, आहोत आम्ही महिपतची माणसं. घे आज उघडपणे आता सगळ्यांच्या समोर आम्ही कबूल करतोय की आम्ही आहोत महिपतची माणसं आम्ही असून आता आम्ही इकडे पूर्णपणे आता इकडे तुम्हाला अडकवण्याचा प्लॅन करणार. पण आता आम्ही महिपतशी काम करत नाहीये. तुला वेडं ठरवण्यासाठी बाद झालं. तुला वेडं ठरवलं की आमचं काम संपलं. महिपत असा तसा जेलमध्येच अडकलेला आहे आणि त्याचमुळे आता आम्हाला काही भीती नाहीये. सुमन, तुला माहिती आहे का, मी कोणी मुळात तन्वी बिन्वी काही नाहीये. तू माझ्या पायावरची जन्मखूण पाहिली होतीस ना, तीच खरं होतं. नव्हती पाहिलीस तू. नंतर हे आता जे काही आहे ना, हे सगळं मी गोंधळ करून घेतलं होतं. माहिती आहे का? हे गोंधळ आता इकडे तुला मूर्ख ठरवण्यासाठी पुरेसं ठरलं. आणि हेच गोंधळ तुला आता म्हणजे मी तन्वी आहे हे सांगायला बरं पडलं. मुळातच तुझ्यामुळेच मला हे गोंधळ करायला लागलं. तू पाय बघितला होतास ना माझा, आणि त्यामुळे आता तर तुला मी सोडणारच नाहीये. झालंय, तुझा खेळ संपलाय सुमन. तू आता या सगळ्यामध्ये टोटली अडकलेली आहेस सुमन. आणि मी तन्वी नाहीये, मग खरी तन्वी कोण हा पण प्रश्न पडला असेल. घे, तुला सगळं सत्य सांगून टाकतो, कारण तसंही असंही तू या सगळ्यामध्ये अडकणारच आहेस. कारण तू काय आता वाचत नाहीस, तू काय यातनं बाहेर पडत नाहीयेस, आणि त्यामुळे तुला आता सत्य सांगण्यामध्ये आम्हाला कसली भीतीच नाहीये. तुला सगळं सत्य सांगून टाकतोय. असं म्हणत ती चिडले आणि तिच्यावरती हात उगारलेला आहे. प्रेक्षकांनो, एक एक करत सगळ्या गोष्टी आता मात्र सुमनच्या समोर आलेल्या आहेत. आणि फक्त सुमनच्या नाहीये प्रेक्षकांनो, तर हे सत्य लपून छपून अर्जुन सायली पाहतायत. इकडे प्रियाला माहित नाहीये की आपण जो काही गुन्हा कबूल करून बसलोय तो गुन्हा आपल्या आता अंगाशी किती मोठ्या पद्धतीत येणार आहे. या सगळ्यामध्ये प्रिया आता टोटली अडकलेली आहे. आणि प्रिया आता या सगळ्यात अडकले याची कल्पना तिला नाहीये. पण सुमन मात्र हुशारीने प्रियाच्या तोंडून आता सत्य वदवून घेत आहे. सुमन तिला विचारती आहे, अगं पण तू तन्वी नाहीस, मग खरी तन्वी कोण? यावरती ती म्हणते, अच्छा, तुला मूर्ख म्हणायच्या आधी हे सुद्धा सगळं काढून घ्यायचं आहे का? तर ऐक सुमन, तुझी लाडकी आहे ना सायली,
तीच आहे खरी तन्वी. हो, तीच आहे खरी तन्वी. त्या सायलीचं गाठोडं चोरून मी इथपर्यंत आले. प्रेक्षकांनो, मग मात्र अर्जुनला धक्का बसलाय, सायलीला धक्का बसलाय, रविराजांना धक्का बसलाय, सगळ्यांनाच धक्का बसलाय की हे काय सत्य आहे. आणि त्यानंतर पोलिसांना अर्जुन सांगतोय, जा या सगळ्यांना अटक करा, यांना अटक करा आणि आता यांना आत्ताच्या आत्ता पकडा. प्रेक्षकांनो, खूपच मोठा गहजप करत सत्याचा उलगडा झालाय.